Good morning, all of you. In last lecture, we was discuss what is mean by audit program and its advantages and disadvantages. Okay. So कालच्या लेक्चर मध्ये आपण ऑडिट प्रोग्राम काय आहे आणि त्याचे ऍडव्हान्टेजेस मिनिंग काय ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस असे पॉइंट डिस्कस केलेले आहे. सो नाव वी स्टार्ट न्यू कॉन्सेप्ट मेथड ऑफ वर्क. ओके. सो काय आहे बघा मेथड ऑफ वर्क. In order that an audit may be carried out in the systematic and efficient manner. सो ऑडिटर काय करतो की त्याचं जे वर्क आहे हे सिस्टमॅटिक होण्यासाठी इफिशियंट होण्यासाठी ऑडिटर फॉलो सेव्हरल स्टेप. ओके, तर त्या स्टेप कोणत्या आहेत हे ऑडिट वर्क मध्ये मेन्शन केलेलं असतं. मेथड ऑफ वर्क. सो फर्स्ट इज वर्क मे बी कॅरीड ऑन रेग्युलरली. Record on time of arrival and departure of the staff should be maintained with the actual work done by each member of the staff every day. म्हणजे ह्या स्टाफनी कशा पद्धतीने त्यांचा टास्क कंप्लीट करायचा आहे ड्युरिंग द ऑडिटिंग प्रोसेस, ऑल दिस थिंग ह्या तुमच्या ह्या मेथड ऑफ वर्क मध्ये मेन्शन केलेले असतील. सो एंट्रीज शुड बी मेड इन द ऑडिट नोटबुक. आणि ऑडिट बुक जे असतं, ऑडिट नोटबुक जे असतं त्यामध्ये कशा पद्धतीने एंट्री ह्या नोट करायच्या आहेत हे सुद्धा इन्क्लूड असेल. दिस इज द फर्स्ट स्टेप. ओके. इन सेकंड स्टेप, डिफाईन पोर्शन ऑफ द वर्क शुड बी कम्प्लिटेड एव्हरी डे. म्हणजे जसं की आपण बघितलं की ऑडिटरचा डे, ऑडिटिंगचा जो पिरियड आहे हा एका दिवसाचाच असेल असं नाही. काही वेळा 2 दिवस 3 दिवस सुद्धा ऑडिटिंगचं वर्क हे चालू असतं. सो जर लार्ज स्केल ऑर्गनायझेशन आहे आणि ऑडिटिंग हे 2-3 दिवस जर होत असेल तर या प्रत्येक दिवशी ऑडिटरने कसा टास्क कंप्लीट करायचा आहे किंवा कोणत्या पोर्शनला जास्त इम्पॉर्टन्स द्यायचं आहे ह्या गोष्टी तुम्ही वर्क ऑफ मेथड मध्ये मेन्शन करता. सो डिफाईन पोर्शन ऑफ दी वर्क शुड बी कम्प्लिटेड एव्हरी डे. ओके. सो प्रत्येक दिवसाचा टार्गेट तुम्ही डिफाईन करून ठेवता. थर्ड स्टेप, different color pencil should be used and different type of tick should be done for the different job. हे लक्षात ठेवा हा. ऑडिटरच्या काही टेक्निक्स आहेत इफेक्टिव्ह ऑडिटिंग करण्यासाठी. मग ऑडिटर काय करेल, काही कलर पेन्सिल सुद्धा यूज करेल की ह्या कलरने जेव्हा आपण रिमार्क देतो तेव्हा काय आहे तर इथे अॅक्युरसी जास्त आहे किंवा इथे एखादा वेगळा कलर असेल तर इथे काही एरर आपल्याला बघायला मिळाले. एखादा डिफरंट कलर असेल तर दीज आर द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग रिगार्डिंग ऑर्गनायझेशन वॉट एव्हर. लक्षात येत आहे. सो हियर ऑडिटर यूज डिफरंट कलर पेन्सिल ऍज वेल एज पेपर डिफरंट टिक मार्क, वेगळे टिक मार्क किंवा काही सिम्बॉल साइन सुद्धा काय करेल तो यूज करेल फॉर इझिली अंडरस्टूड actual company's performance. Then in fourth step, voucher examined should be immediately cancelled so that the same may not be produced again. Okay. सो व्हाउचर तुम्ही काय करताय इमिजिएटली, म्हणजे फॉर एक्झाम्पल चेक केल्यानंतर कशी आपण नोटबुक चेक केल्यानंतर तिथे सिग्नेचर करतो कारण हे परत दुसऱ्या पर्पज साठी यूज केलं जाऊ नये म्हणून ऑडिटर सुद्धा काय करेल, ऑडिटर एक्झामाइन द इमिजिएटली कॅन्सल सो दॅट द सेम मे नॉट बी प्रोड्यूस अगेन. आणि हेच व्हाउचर तुम्ही वेगवेगळ्या इंटेन्शनने परत दाखवू नयेत म्हणून ते कॅन्सलेशनचा तिथे मार्क दिला जातो. ओके. इज इट क्लिअर फर्स्ट टू फोर्थ पॉइंट? Is it clear first to fourth point? अरे बोला फटाफट. लेट आलेले मेंबर. Is it clear first to fourth point? Yes, ma'am. अरे फटाफट आन्सर द्या ना. मग पहिलं लेक्चर आहे ना. नसेल समजलं तर सांगा नाही समजलेलं. फक्त अटेंडन्स द्यायला येऊ नका. Then point number 5 is
Staff members should not discuss among themselves or with outsider the detail of the client affairs. Affairs in the sense जे काही पोझिशन आहे, जे काही क्लिअर पिक्चर आहे त्याबद्दल स्टाफ मेंबर कोणासोबतही डिस्कस नाही करत आहेत. स्टाफ मेंबर इन द सेन्स ऑडिटर स्टाफ मेंबर, हे कंपनीचे स्टाफ मेंबर नाही आहेत, हे लक्षात ठेवा. सो स्टाफ मेंबर शुड नॉट डिस्कस अमंग देमसेल्फ और विथ आउटसाइडर द डिटेल ऑफ द क्लायंट अफेअर्स. सो दे शुड मेंटेन ऍब्सोल्यूट सिक्रेसी अबाउट दिस मॅटर. आणि जे काही तुम्ही बुक्स ऑफ अकाउंट चेक केलेलं आहे, ऑडिटिंग केलेलं आहे, याबद्दल सिक्रेसी मेंटेन ठेवण्याचं काम सुद्धा इथे फार महत्वाचं आहे. आणि हे ऑडिटर, जो ऑडिटरचा स्टाफ आहे हा as well as auditor. Then next step is the auditor should collect sufficient evidence to enable him to form an opinion about. So जसं की आपण माहिती आहे ऑडिटर काय करेल, सो वेगवेगळी इन्फॉर्मेशन कलेक्ट करेल आणि त्याबद्दल ओपिनियन ही देईल. सो काय सांगितलं इथे, द ऑडिटर शुड कलेक्ट सफिशियंट एव्हिडन्स. तो आधी काय करेल, सफिशियंट एव्हिडन्स कलेक्ट करेल आणि त्याबद्दल ओपिनियन देईल. मग ओपिनियन रिलेटेड ट्रूथ अँड फेअरनेस ऑफ द अकाउंट. तुमचं अकाउंट ट्रू आहे, फेअरनेस आहे की नाही याबद्दल तो ओपिनियन देईल. कधी, व्हेन he collects sufficient evidence regarding certain or specific books of account. Okay, then they are kept regularly following all necessary legal requirement. तुम्ही सगळ्या लीगल गोष्टी फॉलो करता का, ह्या गोष्टी तो त्याशी रिलेटेड तो डॉक्युमेंट कलेक्ट करेल, एव्हिडन्स कलेक्ट करेल. ऑल असेट अँड लायबिलिटी शुड बी प्रॉपरली क्लासिफाईड अँड मेन्शन. तुम्ही बॅलन्स शीट मध्ये प्रॉपर सगळे असेट आणि लायबिलिटी मेन्शन केलेली आहे किंवा नाही याच्याशी रिलेटेड एव्हिडन्स हे चेक करेल. देन डिटेल्स ऑफ मॉर्गेज असेट शुड बी क्लिअरली स्टेटेड. आणि जर तुम्ही काही लोन वगैरे घेतला असेल तर मॉर्गेजेस तुम्ही मेंटेन केलेले आहेत का, दिलेले आहेत का, किंवा त्याचे काही डिटेल्स आहेत का हे सुद्धा इथे बघितलं जाईल. लाईक याच्याशी रिलेटेड एव्हिडन्स हे बघितले जातील. देन income and expenses should be properly classified and stated. So income and expenditure account properly classified आहे का, इथे तुम्ही प्रॉपर अकाउंटिंग चे रूल फॉलो केलेले आहेत का, ह्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने हे चेक केलं जातं. अँड नो मटेरियल ओमिशन शुड बी डन. आणि कुठे मटेरियल ओमिशन नाहीये ना, हे तुम्ही म्हणजे रॉंगली काही रेकॉर्ड केलेलं आहे का हे इथे बघितलं जाईल. इरर अँड फ्रॉड आर अवॉइडेड. म्हणजे तुम्ही कोणते इरर आणि फ्रॉड अवॉइड केलेले आहेत का, मग ह्या सगळ्या गोष्टी ते चेक केल्या जातात. आणि बुक्स ऑफ अकाउंट शुड बी प्रॉपरली केप्ट. आणि तुमचे बुक्स ऑफ अकाउंट प्रॉपरली केप्ट आहेत का हे बघितलं जातं. आणि ह्या सगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने तुम्ही एव्हिडन्स हे कलेक्ट करता अँड देन गिव्ह अ राईट अँड फेअर view or remark to the organization. Okay, so these are includes in a methods of work. हे सगळं आपण कशामध्ये बघितलं, मेथड्स ऑफ वर्क च्या अंडर बघितलेलं आहे. सो दीज आर दी व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप ऑफ ऑडिटिंग प्रोसेस. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर? Yes, ma'am. Then next concept is audit working paper. जसं आपण सांगितलं होतं, ऑडिट वर्किंग पेपर इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ ऑडिटिंग. ओके, बिकॉज ऑडिट वर्किंग पेपर लाईक एव्हिडन्स, लाईक अन एव्हिडन्स म्हणतो आपण. हा एक एव्हिडन्स आहे की आपण प्रॉपर ऑडिटिंग हे केलेलं आहे. सो काय असतो वर्किंग पेपर बघा, जसं आपण वर्किंग नोट थोडंसं बघितलं होतं ना, डिस्कस केलं होतं त्या पॉइंट ऑफ व्ह्यू. सो व्हॉट इज मीन बाय ऑडिट वर्किंग पेपर अँड इट्स इम्पॉर्टंट, ह्या बेसवरती आपण हा क्वेश्चन लर्न करणार आहोत. सो ऑडिट वर्किंग पेपर कॉन्स्टिट्यूट द लिंक बिटवीन द ऑडिटर्स रिपोर्ट अँड क्लायंट रेकॉर्ड. हे लक्षात ठेवा. ऑडिट वर्किंग पेपर म्हणजे काय, तर ऑडिटिंग चालू आहे आणि ऑडिटिंग at the same time here auditor maintain working paper, and in this working paper auditor mention important thing regarding books of account.
ओके. जे बुक्स ऑफ अकाउंट आहेत याच्याशी रिलेटेड ज्या ज्या इम्पॉर्टंट थिंग आहे, ज्या ज्या गोष्टी त्याला रिमार्क करण्यासारख्या असतात, त्या सगळ्या ऑडिट वर्किंग पेपर मध्ये मेन्शन केलेल्या असतात. ओके. सो म्हणून काय सांगितलेलं आहे, ऑडिट वर्किंग पेपर्स कॉन्स्टिट्यूट द लिंक बिटवीन द ऑडिटर्स रिपोर्ट अँड क्लायंट रेकॉर्ड. सो डॉक्युमेंटेशन इज वन ऑफ द बेसिक प्रिन्सिपल. सो ऑडिटिंग स्टँडर्ड ऑफ ऑडिटिंग असं म्हटलं जातं 230. ऑडिट डॉक्युमेंटेशन रेफर्स टू द रेकॉर्ड ऑफ ऑडिट प्रोसिजर परफॉर्म, evidence obtained and the conclusion reached by the auditor. आणि ह्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने डॉक्युमेंटेशन चेक केलेलं आहे आणि मग तुम्हाला काही वेगळे रिमार्क द्यायचे असतील तर तुम्ही ह्या वर्किंग पेपर मध्ये काय करता, मेंटेन. ओके. सो इन्फॉर्मेशन कंटेनिंग इन द वर्किंग पेपर. आता काय असतं वर्किंग पेपर मध्ये, कोणती इन्फॉर्मेशन आपण तिथे मेन्शन करतो. So audit working paper are also called as the working paper. Audit working paper is also called as the working paper or simple work paper. काय म्हटलेलं आहे याला, व्हॉट इज वर्किंग पेपर फक्त सुद्धा शॉर्ट मध्ये म्हणू शकतो. ऑडिट वर्किंग पेपर काय आणि वर्किंग पेपर काय. ओके. किंवा सिंपल वर्क पेपर, जिथे तुम्ही इझिली अंडरस्टँड करू शकता की अरे आपण काय केलं ड्युरिंग ऑडिटिंग प्रोसेस मध्ये, कोणते बुक्स ऑफ अकाउंट चेक केले, मग जे रिमार्क देण्यासाठी गोष्टी होत्या आणि बऱ्याच वेळी आपण विसरतो रिपोर्ट देताना. तर अशा रिपोर्ट जेव्हा ऑडिटर मेन्शन प्रिपेअर करतो ना, तेव्हा ऑडिट वर्किंग पेपर ऍज अ प्रूफ म्हणून तो काय करतो, ओके ह्या गोष्टी आपण मेन्शन केलेल्या आहेत का रिपोर्ट मध्ये. त्यासाठी ऑडिट वर्किंग पेपर इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर प्रिपरेशन ऑफ फायनल ऑडिट रिपोर्ट. They contain a record of the audit work done inter alia. Amongst other things, they contain information on the specific point. These are, so कोणते आहेत बघा, evidence of audit work performance as a evidence. Okay, audit working paper काय आहे, as a evidence of audit work performed. Then schedule prepare, ह्या सुद्धा गोष्टी तुम्ही मेन्शन केलेल्या असणार आहे. schedule prepare. Then additional item in the accounts, तुम्ही काही ऍडिशनल अकाउंट जरी चेक केले असते ते सुद्धा तुम्ही ह्या वर्किंग पेपर मध्ये मेन्शन करू शकता. अँड इन्फॉर्मेशन इन शॉर्ट, हे महत्वाचे आहे, इन्फॉर्मेशन इन शॉर्ट about the business of the client and its recent history. या सगळ्या गोष्टी तुमच्या ऑडिट वर्किंग पेपर मध्ये असतात. सो वर्किंग पेपर इन्क्लुड्स, थोडस डिटेल जाऊया आपण काय आहे बघा. वर्किंग पेपर इन्क्लुड्स working paper of the audit of different concern are different, so but usually they contain the following points. So काही म्हणजे काय म्हणतो आपण, इट्स लाईक अ डिपेंड्स ऑन द कंपनी, इट्स डिपेंड्स ऑन स्केल ऑफ द ऑर्गनायझेशन, नेचर ऑफ द ऑर्गनायझेशन. ऑडिट वर्किंग पेपर मध्ये काही गोष्टी चेंज होऊ शकतात, पण ज्या कॉमन असणार आहेत प्रत्येक ऑडिट वर्किंग पेपर मध्ये त्या काय आहेत. सो दिस इन्क्लुड्स memorandum of article of association in the case of company's audit, partnership deed in the audit of partnership firm, and trust deed in the audit of trust. ह्या गोष्टी आता तुम्ही लर्न केलेल्या आहेत. व्हॉट इज मीन बाय मेमोरँडम ऑफ असोसिएशन, आर्टिकल ऑफ असोसिएशन, पार्टनरशिप डीड, ओके, ऑडिट ट्रस्ट और सॉरी ट्रस्ट डीड. ह्या गोष्टी काय आहेत आपण ऑलरेडी लर्न केलेल्या आहेत इन अकाउंटिंग सब्जेक्ट और इन कंपनी सेक्रेटरियल प्रॅक्टिस, जो काही तुम्हाला सब्जेक्ट होता ना त्यामध्ये सुद्धा तुम्ही एसपी मध्ये लर्न केलेले आहे. सो ज्यामध्ये इम्पॉर्टंट थिंग कंपनीचे इन्क्लूड असतात मेमोरँडम अँड आर्टिकल ऑफ असोसिएशन मध्ये. आणि पार्टनरशिप डीड मध्ये काय असतं तर त्या टर्म कंडिशन आहेत पार्टनरशिपशी रिलेटेड, कंपनीशी रिलेटेड, ह्या इन्क्लूड असतात. सो हे तुम्ही तुमच्या वर्किंग पेपर मध्ये मेन्शन करू शकता. देन extract from minutes book of meeting of managing committee. आता मिनिट्स म्हणजे माहिती आहे तुम्हाला, मीटिंग झाल्यानंतर त्या मीटिंग मध्ये काय डिस्कस केलं ह्या गोष्टी शॉर्ट फॉर्म मध्ये जिथे मेन्शन केलेल्या असतात, दिस इज कॉल्ड द मिनिट्स बुक.
सो तुम्ही मिनिट्स बुक सुद्धा काय करू शकता, ह्या वर्किंग पेपर मध्ये इन्क्लूड, म्हणजे ह्या गोष्टी असू शकतात. ट्रायल बॅलन्स शीट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, letter of appointment or engagement given to auditors, etc. Correspondence done between the auditors and outsider like bank, insurance companies, debtors, creditors, etc. आता तुम्ही म्हणाल अरे ह्या तर खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि ह्या ऍज इट इज असतात का, तर नाही. म्हणजे काय सांगायचं आहे इथे, याच्याशी रिलेटेड जे थिंक आहेत हे तुम्ही वर्किंग पेपर मध्ये इन्क्लूड असणार आहे. मग तुम्ही म्हणा ट्रायल बॅलन्स सगळाच असणार आहे का कंपनीचा, बॅलन्स शीट सगळीच असणार आहे का, नाही. तुम्हाला बॅलन्स शीट आणि ट्रायल बॅलन्स मधून काय कोणत्या गोष्टी इंडिकेट झाल्या, त्याचा एक शॉर्ट फॉर्म इथे स्पेशली सांगितलेलं आहे बघा. आपण कुठेतरी वर्किंग पेपर हे इन शॉर्ट मध्ये मेन्शन केलेली थिंक आहे. इज इट क्लिअर? अरे आहात ना? Yes, ma'am. ओके. जे लेट आलेले मेंबर आहेत त्यांनी अटेंडन्स फिलअप करून घ्या. So continue. Details regarding valuation of stock, certificate from management regarding stock and its valuation, bank reconciliation statement, adjustment entries passed, the detail of investment, contingent liability, audit time budget, certificate from the management regarding accrued liability, any other working paper. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या वर्किंग पेपर मध्ये इन्क्लूड असतात. सो जसं आपण पहिल्याच पॉइंट मध्ये बघितलेलं आहे, इट्स डिपेंड्स ऑन कंपनी. ओके, कंपनी कोणती आहे, त्याचा स्केल कसा आहे याच्यावर, स्केल इन द सेन्स लार्ज आहे, स्मॉल आहे, व्हॉट एव्हर मे बी, त्याच्यावरती हे वर्किंग पेपर काय असेल, आपण कसे मेन्शन करायचे, मेंटेन करायचे हे ठरेल. सो इम्पॉर्टन्स ऑफ वर्किंग पेपर. The auditor can understand the sincerity of his assistants. आता ऑडिटर काय करतो, तर त्याचा जो स्टाफ आहे ऑडिटरचा, त्यांनी किती सिन्सिअरली काम केलेलं आहे हे त्याच्या वर्किंग पेपर मधून तो इझिली अंडरस्टूड करू शकतो बघा. सो म्हणून काय सांगितलेलं आहे, पहिला इम्पॉर्टंट पॉइंट, द ऑडिटर कॅन अंडरस्टँड द सिन्सिअरिटी ऑफ हिज असिस्टंट, राईट. Then they are useful to the auditor when he finally draft his report. जसं की आपण इंट्रो मध्ये सांगितलेलं आहे, ऑडिट वर्किंग पेपर इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट फॉर प्रिपरेशन ऑफ फायनल ड्राफ्ट और प्रिपरेशन ऑफ फायनल ऑडिट. मग हे कुठे युजफुल होणार आहे, प्रिपरेशन ऑफ फायनल रिपोर्ट साठी युजफुल होईल. Then if there is a chance in the audit staff, the new incumbent can easily continue the work, that is link up his work with the work done by the earlier member of the staff. म्हणजे बऱ्याच वेळी असं होतं की एखादी नवीन मेंबर आहे, तर कशा पद्धतीने वर्किंग पेपर मेन्शन करायचा आहे. सो हे वर्किंग पेपर साठी सुद्धा तुम्ही काय करू शकता, लास्ट वर्किंग पेपर रेफर करू शकता आणि त्या पद्धतीने मग नवीन मेंबर काय करेल, हा एक मिनिट आहे. एक मिनिट आहे, कुठे आलो होतो का, हा पॉइंट नंबर 3. इफ देर इज अ चेंज इन द ऑडिट स्टाफ, द न्यू इनकम्बंट कॅन इझिली कंटिन्यू द वर्क. म्हणजे जसं की आपण सांगितलं, एखादा नवीन स्टाफ जर अपॉइंट झाला, इनकम्बंट झाला, तर त्याला त्या गोष्टी इझिली अंडरस्टूड होण्यासाठी दिस इज द लिंक, that is the link of his work with the work done by the earlier member of the staff. म्हणजे जुन्या स्टाफ मेंबरने कशा पद्धतीने हा वर्किंग पेपर मेंटेन केला होता. सो दिस इज व्हेरी युजफुल फॉर द न्यू स्टाफ मेंबर. इनकम्बंट म्हणजे काय, जो न्यू स्टाफ मेंबर आहे त्याला इनकम्बंट मेंबर असं म्हटलं जातं.
Then this paper provide training to the audit staff. म्हणजे हे वर्किंग पेपर एक ऍज अ गायडन्सच आहे नवीन स्टाफ मेंबर्ससाठी. सो ह्या पद्धतीने तुम्ही त्यांना ट्रेन सुद्धा करू शकता की ऑडिट वर्किंग पेपर कसे मेंटेन करायचे असतात आणि ऑडिटिंगला गेल्यानंतर तुम्हाला कोणत्या गोष्टी चेक करायच्या असतात वॉट एव्हर. लक्षात येत आहे? सो इज इट क्लिअर फर्स्ट टू फोर्थ पॉइंट? Yes, ma'am. लक्षात ठेवा इम्पॉर्टन्स ऑफ वर्किंग पेपर इम्पॉर्टंट आहे हा. वर्किंग पेपर देन परमनंट फाईल, टेम्पररी फाईल पुढे आपण लर्न करणार आहोत. विंडोज ड्रेसिंग झाली ना कॉन्सेप्ट. ह्या शॉर्ट नोट साठी बऱ्याच वेळा रिपीट झालेल्या कॉन्सेप्ट आहेत. असो. सो नेक्स्ट, ऑडिटर कॅन प्लॅन हिज नेक्स्ट इयर प्रोग्राम ऑन द बेसिस ऑफ दिस पेपर. सो तुम्हाला हे पेपर युजफुल होऊ शकतात फॉर द प्रिपरेशन ऑफ नेक्स्ट इयर ऑडिट प्रोग्राम. मग तुम्ही मेन्शन करू शकता की अरे ह्या पॉइंट मधून वर्किंग पेपरच्या काय आपल्याला हा युजफुल होता, ज्यामधून आपण इझिली एरर हे फाइंड आउट केलेले आहे. म्हणजे लास्ट इयर कंपनीच्या ह्या बुक मध्ये एरर आपल्याला बघायला मिळाला होता. हा एरिया जास्त स्कोप होता ह्या एरियामध्ये. ह्या गोष्टी तुम्ही ऑलरेडी तुमच्या वर्किंग पेपर मध्ये मेन्शन केल्या होत्या लास्ट इयरला. म्हणून काय सांगायचं आहे, ऑडिटर कॅन प्लॅन हिज नेक्स्ट इयर प्रोग्राम. नेक्स्ट इयर प्रोग्राम म्हणजे काय, तर ऑडिट प्रोग्राम, वेगळा प्रोग्राम नव्हे, ऑन द बेसिस ऑफ दिस पेपर. So auditor can understand the weakness of the internal control system. जसे की आधी आपण सांगितलं, इंटरनल कंट्रोल सिस्टम इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट for last easily face last auditing. So in the organization, so auditor can understand the weakness किंवा स्ट्रॉंग पॉइंट असं दोन्ही म्हणू शकतो. वर्किंग पेपर मध्ये काही फक्त वीक पॉइंट आपण मेन्शन नाही करत. सो वर्किंग पेपर इज व्हेरी युजफुल फॉर प्रिपरेशन ऑफ फायनल ऑडिट or for smoothly conducting of final audit. Then in future, if there is a suit against the audit accusing him of the negligence in his duty, he can easily defend himself in the court of law on the basis of this paper. आणि काही जर कॉम्प्लिकेशन्स आले तरी तुम्ही ऍज अ एव्हिडन्स म्हणून सुद्धा वर्किंग पेपर काय करू शकता, म्हणजे तेवढी त्याला व्हॅल्यू काय म्हणतो आपण, ते ऑथेंटिक आहे असं म्हटलेलं आहे हा वर्किंग पेपर. And exercising control over the audit work is facilitated. If any mistake are noticed subsequently in the work carried on by the staff, the auditor can easily fix responsibility of the same on the concerned staff member and take suitable action against him if found necessary. जे काही मिस्टेक जर तुम्हाला आढळली तरी सुद्धा तुम्ही काय करू शकता, इथे सुटेबल ऍक्शन ही घेऊ शकता. सो इफ एनी मिस्टेक आर नोटिस्ड subsequently, we take immediately action, okay, with the help of this working paper. Is it clear importance of working paper? Yes, ma'am. हे जे आहेत ना, हे फार महत्वाचे आहेत. क्लासिफिकेशन ऑफ वर्किंग पेपर, परमनंट फाईल आणि टेम्पररी अशा दोन आहेत. सॉरी, टेम्पररी इन द सेन्स करंट फाईल. क्लासिफिकेशन ऑफ वर्किंग पेपर. सो वर्किंग पेपर शुड बी प्रॉपरली ऑर्गनाइज्ड. म्हणजे काही आपल्याला ड्युरिंग द ऑडिटिंग प्रोसेस जे काही मिळालं ते वर्किंग पेपर मध्ये मेन्शन केलेलं आहे असं नाही. सो वर्किंग पेपर ऍज अ लाईक एव्हिडन्स म्हणून जर तुम्ही यूज करत असाल तर तो प्रॉपर क्लासिफाय करणं खूप महत्वाचं आहे. दॅट इज वाय वर्किंग पेपर शुड बी प्रॉपरली ऑर्गनाइज्ड. All significant matter which require the exercise of judgment by the auditor should be included. म्हणजे ज्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत ह्याच गोष्टी आपण ह्या वर्किंग पेपर मध्ये मेन्शन केलेल्या आहेत. सो ऑल सिग्निफिकंट मॅटर,
जे खूप महत्वाचे आहेत ते आपण ह्या वर्किंग पेपर मध्ये मेन्शन केलेले असतात. सो विच रिक्वायर द एक्सरसाइज ऑफ जजमेंट, आणि ह्यावरून आपण जजमेंट देऊ शकतो. जजमेंट बाय द ऑडिटर शुड इन्क्लूड, आणि ओव्हरऑल ऑडिटरचे जजमेंट सुद्धा ह्या वर्किंग पेपर मध्ये इन्क्लूड असते. So the conclusion draft by the auditor on the basis of these paper should also be recorded. Okay, so ह्या गोष्टी काय केलेल्या आहेत तुम्ही ऑडिटरच्या रेकॉर्ड केलेल्या आहेत. The conclusion draft by the auditor on the basis of this paper should also recorded. So some schedule he get prepared by the client staff and some he prepared himself with the assistance of his own staff. Client are mostly permanent. म्हणजे असं नाही की आम्ही ह्या वर्षी एका कंपनीचं ऑडिटिंग केलेलं आहे, नेक्स्ट इयर दुसऱ्या कंपनीचं ऑडिटिंग केलेलं आहे, असं नाही. सो बऱ्याच वेळी ऑडिटर त्याच कंपनीची कंटिन्युअसली व्हिजिट इन द सेन्स ऑडिटिंग करत असतात. म्हणून असं सांगितलेलं आहे, क्लायंट आर मोस्टली परमनंट. They do not frequently change the auditor because the auditor has secret information about their businesses. म्हणजे बऱ्याच गोष्टी, आता हे ऍक्च्युली ते नाही सांगायला हवंय की एक बऱ्या ऑडिटिंग करण्यासाठी त्या कंपनीची, कंपनी इन द सेन्स क्लायंटची सगळी इन्फॉर्मेशन त्या ऑडिटरला जर माहित असेल, दे कॅन इझिली और स्मूथली कंडक्ट ऑडिट असं आपण म्हणू शकतो, राईट. म्हणून ऑडिटरला चेंज नाही केलं जातं, त्याच ऑडिटरकडे ऑडिटिंगचं वर्क हे दिलं जातं. सो द वर्किंग पेपर कलेक्ट आर क्लासिफाईड इंटू टू पार्ट, परमनंट ऑडिट फाईल अँड द करंट ऑडिट फाईल. परमनंट ऑडिट फाईल मध्ये लक्षात ठेवा, परमनंट गोष्टी ज्या आहेत, ज्या चेंज नाही होणाऱ्या आहेत, अशा गोष्टी मेन्शन केलेल्या असतात, म्हणजे इम्पॉर्टंट आहे. सो काय आहे बघा परमनंट फाईल. A permanent audit file normally contain paper which can be used every year. म्हणजे प्रत्येक वर्षी त्याच गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहे. So the file is updated as and when necessary. जर गरज असेल तरच ही तुमची परमनंट फाईल अपडेट केली जाते, अदरवाइज नॉट. ओके, सो इट इन्क्लुड्स, या परमनंट फाईल मध्ये काय असतं, हा सुद्धा फार हायलाइट लक्षात ठेवा, करून ठेवा, कारण परमनंट ऑडिट फाईल एक्झामला खूप वेळा रिपीट झालेला पॉइंट आहे. सो परमनंट ऑडिट फाईल मध्ये कोणते कंटेंट इन्क्लूड असतात, लाईक अ मेमोरंडम ऑफ असोसिएशन, जसं आधी आपण सांगितलं, आर्टिकल ऑफ असोसिएशन, पार्टनरशिप डीड, ट्रस्ट डीड एक्सेट्रा. आता मेमोरंडम ऑफ असोसिएशन, आर्टिकल ऑफ असोसिएशन काय प्रत्येक वर्षी चेंज होणार आहे का, किंवा पार्टनरशिप डीड चेंज होणारी आहे का, नाही. That is why all these things including under permanent audit file, म्हणून आपण परमनंट ऑडिट फाईल मध्ये मेन्शन करतो. सो डिस्क्रिप्शन ऑफ द बिझनेस ऑफ द क्लायंट, आणि एक ओव्हरऑल डिस्क्रिप्शन काय आहे त्या बिझनेसचं, हे काही प्रत्येक वर्षी चेंज नाही होत, राईट. सो म्हणून हे परमनंट ऑडिट फाईल मध्ये इन्क्लूड असतं. लिस्ट ऑफ बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन अँड नेम ऑफ concerned officer. So तुम्ही काय करताय, लिस्ट ऑफ बुक्स ऑफ अकाउंट, त्या कंपनीने किती बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन केलेले आहेत, किंवा ऑफिसरचे नेम सुद्धा इथे तुम्ही परमनंट ऑडिट फाईल मध्ये मेन्शन करता. इन्फॉर्मेशन ऑफ अकाउंटिंग पॉलिसी, कंपनी अकाउंटिंग पॉलिसी सारख्या चेंज करते का, हो नाही. म्हणून ह्या परमनंट ऑडिट फाईल मध्ये मेन्शन केल्या जातात, लाईक मेथड ऑफ डेप्रिसिएशन, व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक एक्सेट्रा एक्सेट्रा. कॉपीज ऑफ अकाउंट कंटिन्यूइंग कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे जर तुम्ही काही कॉन्ट्रॅक्ट कंटिन्यू केले असतील तर त्याच्या कॉपीज हा काही चेंज नाही होते. कॉपीज ऑफ बॅलन्स शीट ऑफ अर्ली इयर एक्सेट्रा. सो ज्या परमनंट आहेत, आता ह्या पॉइंट वरून तुमच्या लक्षात आलं असेल, या कंपनीच्या काही गोष्टी ह्या परमनंट असतात. परमनंट इन द सेन्स की कंटिन्युअसली चेंज नाही होत, काही इयर साठी तरी त्या परमनंट असतात. असं नाही की ऍज इट इज फिक्सच आहे, ज्या त्यावेळी जर गरज असेल तर त्या अपडेट सुद्धा केल्या जातात. लक्षात येतंय. तर काही वेळा बुक्स ऑफ अकाउंट हे अपडेट केले जातात, ऑफिसर अपडेट इन द सेन्स न्यू अपॉइंट केले जातात, मेथड ऑफ डेप्रिसिएशन काही वेळा चेंज केल्या जातात, व्हॉट एव्हर.
So is it clear? Yes, ma'am. Okay, good. Then next, current file or audit administrative paper. करंट फाईलला काय म्हटलेलं आहे? ऑडिट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पेपर. तर करंट म्हणजे करंटशी रिलेटेड ज्या आहेत त्या गोष्टी असणार आहेत, राईट. सो त्या वर्षी तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी बघायला मिळाल्या. सो दीज पेपर आर कन्सर्न ओनली विथ द करंट इयर. ओके, सो करंट इयर मध्ये ज्या गोष्टी कन्सर्न आहेत, ओनली दिस थिंग, these document, these record are maintained under current file. All the work done in this course of audit planning, assignment of staff, evaluation of internal control and audit program are included in the group of paper. Okay, so लक्षात ठेवा इथे काय काय आपण मेन्शन केलेलं आहे. ऑडिट प्लॅनिंग, असाइनमेंट ऑफ स्टाफ म्हणजे स्टाफला तुम्ही किती टास्क असाइन केलेला आहे. इव्हॅल्युएटिंग इंटरनल कंट्रोल सिस्टीम, प्रत्येक वर्षी काय ऍज इट इज असते असं नाही. सो ही असेल ऑडिट प्रोग्राम, व्हॉट एव्हर, ह्या गोष्टी सगळ्या मेन्शन केलेल्या असतात. सो युजली दिस फाईल कंटेन, कोणती कंटेन आहेत बघा. अपॉइंटमेंट लेटर, डिस्कशन विथ द मॅनेजमेंट अँड क्लायंट, ऑडिट टाइम बजेट, internal control system, audit program, trial balance prepared, adjustment entries passed, copies of communication the auditor and with the banker, creditors, debtors, etc., and replies received. So these are include under current file. हे सगळं करंट फाईल मध्ये इन्क्लूड असतं. हे आजच्याशी रिलेटेड कंटेंट हे इन्क्लूड असतं. As a working paper are important and not to be preserved for the longer period. हे लक्षात ठेवा. वर्किंग पेपर एकदा मी मेन्शन केला, हा मी खूप छान मेन्शन केला होता, मेंटेन केला होता, म्हणून तो आपण लॉंग पिरियड साठी प्रिझर्व करू शकतो का हो? नाही, कारण वर्किंग पेपर आपल्याला प्रत्येक वर्षी न्यूली प्रिपेअर करावा लागतो ड्युरिंग ऑडिटिंग टाइम. ओके, सो देअर शुड बी स्टँडर्ड फॉर्म इन विच दे शुड बी प्रिपेअर्ड. There should be proper layout and space for margin. So याला प्रॉपर स्टँडर्ड आहे, ते स्टँडर्ड फॉलो करा आणि मग ते वर्किंग पेपर मेंटेन करा. They should be complete and there should be clarity and accuracy. A good quality paper should be used for this purpose. Okay. सो क्वालिटी पेपर म्हणजे पेपरची क्वालिटी नव्हे, तुम्ही ज्या पद्धतीने तो वर्किंग पेपर मेंटेन केलेला आहे. Is it clear question? What is mean by permanent file and current file? Yes, ma'am. So auditing techniques maybe unit number 3 आहे. तर इथे अजून काय असेल तर बघते मी.